तुम्हाला उपवासाची साबुदाणा खिचडी प्रत्येक वेळी मोकळी, दाणेदार आणि अजिबात न चिकटणारी हवी आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच अशी झणझणीत शेंगदाणा चटणीही तयार करणार आहे, जी खिचडीची चव दुप्पट करेल. तर चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मिजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाण्याची खिचडी करत आहोत. जी करायला तर अगदी सोपी आहे, पण बऱ्याचदा ती चिटकते आणि अशा वेळेस काय करायला पाहिजे यासाठी भरपूर टिप्स मी इथे सांगणार आहे. बऱ्याच जणांना साबुदाणा खिचडी ही तयार करता येते, पण आज मी काही खास टिप्स सोबत इथे साबुदाणा खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी साबुदाणा कसा भिजवायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावरतीच आपली खिचडी कशी होणार हे अवलंबून आहे. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतला, स्वच्छ 2 वेळा धुवून घेतला आणि अगदी साबुदाणा बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे. तर हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता आणि आता सकाळ झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान फुललेला आहे. जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर कमीत कमी 6 ते 7 तास हा साबुदाणा चांगला भिजवून घ्या. जितपत मी पाणी ठेवलेलं आहे तितपत असंच पाणी घाला, म्हणजे साबुदाणा छान भिजतो आणि तो कडकही राहत नाही आणि त्यामध्ये भरपूर पाणी सुद्धा राहत नाही. जर पाणी जास्त घातलं तर पाणी राहणार आणि जर आपण पाणी कमी घातलं तर तो कडक होणार आणि साबुदाणा खिचडी आपली अजिबात चांगली होणार नाही. तर ही ते सगळ्यात महत्वाची पहिली टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर आता साबुदाणा खिचडी कशी तयार करायची ते बघूया. तर त्यासाठी शेंगदाणे भाजायचे आहे. शेंगदाणे छान खरपूस लो टू मीडियम गॅसवरती भाजले ना ते छान असे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात आणि जेव्हा या शेंगदाण्याचा कूट आपण या खिचडीमध्ये घालतो तर तो जो कूट आहे, म्हणजे जी खिचडी आहे ती छान मोकळी सुद्धा होते आणि शेंगदाणे पण छान असे कुरकुरीत लागतात. तर मी हे 5 ते 7 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती शेंगदाणे छान भाजून घेतले किंवा अशा रंगावरती हे भाजून घ्यायचे आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करण्यासाठी मी काय करते, या कढईमध्येच हे शेंगदाणे ठेवत आहे, ज्यामुळे काय होतं, ही कढई आता गरम आहे आणि या गरम कढईमुळे पण हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजले जातात आणि व्यवस्थित छान असा कडक आणि मस्त खरपूस अशा शेंगदाण्याची चव येते. ही टिप नंबर 2 आहे, नक्की लक्षात ठेवा. आता शेंगदाणे पण भाजून झाले आणि आता हे थंड करून आपल्याला याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ही कशी करायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर आता दुसऱ्या कढईमध्ये किंवा त्याच कढईमध्ये तुम्ही थोडंसं तेल घ्यायचं आहे. खिचडीमध्ये अतिशय तेल घालून चालत नाही, थोडंसंच तेल घ्यायचं. मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहे आणि नंतर मिरची आणि बटाटा घालायचा आहे. आमच्याकडे बटाटा हा असा चिरून घातला जातो, तो सगळ्यांना आवडतो म्हणून मी असाच घालत आहे. असा घालून बघा, चव छान येते. किंवा मग तुम्ही जर उकडून घालत असाल तर तोही घातला तरी चालतो. मग आता इथे सगळ्यात आधी मिरची आणि कढीपत्ता मी छान परतवून घेतला. मिरची पण 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायची, म्हणजे त्याचा छान तिखटपणा खिचडीला येतो. आणि त्यानंतर यामध्ये बटाटा घालायचा. बटाटा जर कच्चा असेल तर तो छान शिजवून घ्यायचा आणि जर उकडलेला असेल तर फक्त यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं 1 मिनिट. त्यानंतर त्या बटाट्यावरती पण थोडंसं मीठ घालायचं, जसं मी इथे दाखवलेलं आहे, मग तो कच्चा असो किंवा उकडलेला असो. त्यानंतर यामध्ये आता साबुदाणा घालायचा आहे भिजवलेला. तो घालून छान आपल्याला 3-4 मिनिटं कमी गॅसवरती याला परतवून घ्यायचा आहे. इथे हा जो साबुदाणा आहे तो छान ट्रान्सपरंट होतपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे. तर एक 5-6 मिनिटं लागतात. गॅस कमीच ठेवायचा आहे. जर गॅस तुम्ही मोठा ठेवला तर तो साबुदाणा सगळा कढईला चिटकतो. तसा इथे माझा पण चिटकलेला आहे, पण तो सतत काढत राहायचं. आता साबुदाणा घातल्यानंतर लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची. साखरेमुळे खिचडीला चव खूप छान येते. पाव चमचा ते अर्धा चमचा साखर नक्की घाला. आणि इथे ना तुम्ही कुठलीही कढई घेतली तरीही ते चिटकतच, म्हणजे तुम्ही नॉनस्टिक मध्ये जरी केलं तरी चिटकणार. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की स्टीलच्या कढईमध्ये किंवा अल्युमिनियमच्या कढईमध्ये ते चिटकत असेल तर तुम्ही नॉनस्टिक मध्ये पण करू शकता. मग आता या पद्धतीने हा सगळा साबुदाणा छान मोकळा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघत आहात इथे ऑलरेडी हा जो साबुदाणा आहे तो छान असा मोकळा दिसत आहे, ट्रान्सपरंट पण झाला आहे. 5-6 मिनिटं आपण याला छान परतवून घेतलं. आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे. तर शेंगदाणे मी थंड करून झाल्यानंतर याला सालीसकटच बारीक करून घेतलं आणि असा कूट करून घेतला.
तो यामध्ये घालायचा आणि एक एक मिनटं म्हणजे असं पल्स मोडवरती याला छान बारीक करून घ्यायचं. कंटिन्यू बारीक करून म्हणजे मिक्सरचं जे बटन आहे ते असं कंटिन्यू चालू ठेवून शेंगदाण्याचा कूट कधीच बारीक करायचा नाही. तो असा एकदम सॉफ्ट होतो, असा त्याला तेल सुटायला लागतं. असं पल्स मोडवरती चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं. अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करायचा. तो छान मोकळा तयार होतो. जसा मी इथे दाखवला तसा तयार होतो. आता हा शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये घालू आणि परत 1-2 मिनिटं फक्त परतवून घेऊ. तर आपली छान मोकळी, दाणेदार साबुदाण्याची खिचडी तयार होते. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ही खिचडी छान मोकळी झालेली आहे. कढईला थोडंसं चिटकलेलं आहे, पण ते काढलं की निघून जातं. आता जर तुम्हाला फक्त खिचडी करायची असेल तर तुम्ही इथेच लिंबाचा रस वगैरे पिळून घेऊ शकता. पण आज मी या खिचडीसोबत ना झणझणीत अशी चटणी तयार केली आहे, जी या खिचडीची चव दुप्पट करते. तर त्यासाठी मी आता शेंगदाणे ज्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यातलेच थोडेसे शेंगदाणे घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि एक मिरची घातलेली आहे. कोथिंबीर तुम्ही खात असाल उपवासाला तर कोथिंबीर पण घालू शकता आणि जिरे तुम्ही वापरत असाल ना तर जिरे पण घाला. छान चव लागेल. मी आज वापरले नाहीये, घातले नाहीये. आणि थोडंसं दही घालून याची चटणी तयार करून घ्यायची. तर आपली चटणी पण अगदी झटपट तयार होते आणि ही चटणी या खिचडीसोबत अप्रतिम लागते. आता मी सुरुवातीला जी प्लेट तयार केली ना ती संदीपला मी नाश्त्याला देऊन दिली आणि त्यानंतर हे प्लेटिंग तयार केलेलं आहे. तर आजची ही अगदी भरपूर टिप्स सोबत साबुदाण्याची खिचडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासोबत ही जी झणझणीत चटणी आहे ना ती पण कशी वाटली ते पण सांगा. चला, तर या आषाढी एकादशीला ही मस्त अशी मोकळी खिचडी आणि झणझणीत चटणी करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.